गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणे. आम्ही हे रो हाऊस बघायला आलेलं आहे. म्हणजे हे 3 आहे, ते एक इकडलं गेलं आहे वाटतं, म्हणजे विक्री झालेलं आहे. आणि हे 2 माहीत नव्हतं की पप्पा कुठं नेणार आहे आम्हाला. डायरेक्ट आणलं आहे आम्हाला त्यांनी. हे बघू शकतो आपण. तीन आहे, 3 डायरेक्टच जायचं. सगळं मागचं अर्धा आहे का? 16 फुट 18 फुटाचा आहे. गेस्ट रूम वॉशरूम आहे इकडे. गेस्ट रूम पाहिली आम्ही. आता वरती जाऊन खाणार आहे. आवाज येतोय का? इकडे गेस्ट रूम आहे. म्हणजे आम्ही जस्ट पाहतोय, अजून आमचा काही विचार नाही आहे. असं वेळेला तुमच्यासोबत शेअर नक्कीच होणार आहे. पप्पा पण शूटिंग करताय आज. हां भैया, पप्पा पण शूटिंग करताय. मी जाणार. मला वाटतं खायचं एक रूम नाही आहे बाळा, रो हाऊस आहे. बघायचं हिशोबाने हा पूर्ण हॉल आहे. इथे स्टेअरकेस आहे. छान आहे हॉल, मोठा आहे चांगला. अरे खालीचं बघ. हे वॉशरूम, किचन आणि हा व्ह्यू. पाणी घालतं एवढं बांधकाम कुठे आहे? हे रॉ हाऊस आणि किचन. हे वॉशरूम. बाल्कनी. हॉल टाईपच आहे. येते का मी याच्यात बघ, दिसतंय का? जरा इथे बघा दिसतंय. त्याचे बाल्कनी छान आहे, व्ह्यू भारी आहे. हे प्रत्येक जागोजागी आहे. वॉशरूम हां उघडे, सगळं उघडे. इथे पण वॉशरूमच आहे. बेडरूम इथे पण हां घेतलं हां. कारण हे रो हाऊस शूट करतोय मी पण, तर ह्याच्यामध्ये दोन्ही पण आहेत. कॅमेरा येणार आहे आमचा आज. वरती टेरेस, 2 गच्चे. असं अर्धा गच्चा काम केलं. मागे व्ह्यू बघा. इकडे गच्ची आहे, वरती पाण्याची टाकी. 2 गच्चे, अर्धा गच्चा केलाय. मागं सायटिकली आहे. सायटिकलीचं डोंगर आहे. समृद्धी महामार्ग दिसतोय मागे. मी चालले खाली वरतीच. छान आहे का? बघू. चल लवकर कर.
कडीचं नाही ते खाली पाय त्याच्या. ते लॉक राहतं खाली पाय ना. ते गेस्ट रूम खाली का दिली असेल रे? गेस्ट रूम खाली का दिली असेल? हे रेंटेड हाऊस नाही आहे, हे रो हाऊस आहे, बीड बायपासला आहे. आणि तुम्हाला जर इथे भेट द्यायची असेल तर देऊ शकता. कारण अजून तिकडे एक साईड लिहिलेली आहे, हे 2-3 साईड येण्यासाठी घ्यायला पण खूप छान आहे. जर तुम्ही संभाजीनगरचे आहात आणि तुम्हाला सुद्धा रो हाऊस जर बघायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथे एकदा व्हिजिट देऊन बघा. आणि बघा, आज आम्ही व्हिजिट दिली आहे, तसं तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्हाला जर रो हाऊस घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे या. काही नाही स्पॉट झाला लोकांना इथे. साईड टेकडी आलं आम्ही. बघा मागचं वातावरण आणि माझ्या मागे बघा कर्णपुऱ्यात आल्यासारखं वाटतंय. कर्णपुरीला गेल्यावर पण हे दिसतं. तरी भारी बरं बसायला मला मजा येते. मम्मी मी माईक घेऊन टाकू का काय कधी? कारण माझा हवेचा अजून आवाजच येत नाही आहे. एक ऑनलाईन मी माईक मागवणार आहे. मी माईक घेऊन वापरू का असाच माझा आवाज येतो? घेऊ का रे भैया? पिकनिक स्पॉट झालं, सगळे पिकनिकसाठी. झाडाचे गुलाब लावलेत आम्ही दोघींनी पण. माझं दिसतंय का? माझं कसं दिसत? पप्पा बघा किती लांब. सगळे लोक असे पिकनिकसारखे उमसले. आणि हे ना पावसाळ्यातच चांगलं दिसतं हिरवं हिरवं. नाही उन्हाळ्यात असं भकास दिसतं. माझे काहीतरी आहे बघा, रील्स आहेत माझे. मी आज पण रील्स शूट करणार आहे. कारण डोंगरावर आता रील्स शूट करायचं काम आपल्याला. थांब लागतं लोक चालले म्हणून. नको एवढा वरती नाही. आपण इथेच अलीकडे बसू कुठेतरी. वरती कशाला? हे फुल किती छान. घाणेरीचं झाड आहे. घाणेरी आम्ही 10वीला शिकलो ना. झाडाला काय म्हणते रे एक झाडाला? कमेंटमध्ये सांगा. कारण हे 10वीच्या पुस्तकात होतं आम्हाला. 10वीच्या पुस्तकात होतं आम्हाला हे. घाणेरीच नाव आहे याचं. ह्याचे वेगवेगळे प्रकारे कलर असते. हे छोटे छोटे फुलं. ते भारी वाटतं ते. तोडून घेऊन आलो. फ्रेंड्स बघता बघता आम्ही किती सारे तोडलेत नाही का. हे 10वीला आम्हाला शिकायला होतं खरंच घाणेरीचं. असं काय नाव बघ, चैत्र वसंत काहीतरी होतं बघ, मला लक्षात येत नाही. फेकले मी खाली सारे. अरे खूप छान होतं माहिती का. निसर्ग आपोआप झाडून काढून घेतो. खरंच ना. कोणते फुलं टाकू लागला खाली. आणि मम्मी पप्पाचं शूट चालू झालं. शूटिंग करताय. आम्ही कॅमेरा दाखवला म्हणून शांत बसले. मला एक कळत नाही, पब्लिक प्लेसवर आपण जेव्हा कॅमेरा घेऊन असं बोलायला शिकतो, आजूबाजूचे लोक बघता का? तुमच्यासोबत पण असं होतं का? मी आत्ता कॅमेरा चालू केला आणि ते लोक असे तोंडाकडे बघू लागले. अरे कॅमेरा तर घेतला हातामध्ये. त्याला बारीक काहीतरी काही करते. हे खाती मम्मी. खाऊ का? चांगलं आहे. कच्चं नाही ते केलं. हां हे खाऊ का? गोडे काहीतरी. तुम्ही काही खात होते लहानपणी. गोड आहे थोडं थोडं. घाणेरीची झाडे प्रत्येक ठिकाणी. ते दोघं चालल्यावरती. नको जाऊ द्या.
आभाळ आलंय आज मागे बघा आता पाऊस नाही यायला पाहिजे. शूट कर.